हॅलो गाईज, आज आपण पर्ट अँड CPMवर प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. बघा, ॲक्टिव्हिटी इथे गिवन आहे प्रॉब्लेममध्ये. प्रिसिडिंग ॲक्टिव्हिटी हे दिलेले आहेत अँड ड्युरेशन वीक्समध्ये दिलेले आहेत. आता क्वेश्चन बघा काय आहे, ड्रॉ नेटवर्क डायग्राम. सेकंड आपल्याला डिटरमाइन क्रिटिकल पाथ अँड प्रोजेक्ट ड्युरेशन फाईंड करायची आहे. अँड थर्ड क्वेश्चन इथे दिलेला आहे, व्हॉट इज इफेक्ट ऑन प्रोजेक्ट ड्युरेशन. ई डी चेंज टू 6 weeks and F is changed to 8 weeks. आता इथे बघा, ॲक्टिव्हिटी आत्ता इथे गिवन आहेत अँड प्रिसिडिंग ॲक्टिव्हिटी काय असणार आहे, आपण त्याला पॅरेंट्स ॲक्टिव्हिटीही म्हणू शकतो. हे प्रेसिडेंट असणार आहे त्याचे. हे ॲक्टिव्हिटी हे चाइल्ड ॲक्टिव्हिटी असणार आहे, आपण हे कन्सिडर करू. आता सुरुवातीला आपण रफ डायग्राम काढणार आहोत, त्याच्यानंतर आपण फायनल डायग्राम फाईंड करणार आहोत. इथे बघा, ए हॅज नो प्रेडिसर. स्टार्टिंग पॉईंट ए ॲक्टिव्हिटीसाठी प्रेडिसर आहे का, इथे नाही आहे. वाईल इट प्रेडिस, ए काय प्रेडिस करतो बघा, ए इथे 1 2 3 BCD ॲक्टिव्हिटी तो प्रेसिड करतो. म्हणजे एचे चाइल्ड कोण झाले, BCD. हे बघा, इथे मी रफ डायग्राममध्ये काढते. हा एक आपण स्टार्टिंग पॉईंट इथे काढला, त्याच्यानंतर ही ए ॲक्टिव्हिटी आपण काढली. बघा, ए प्रेसिड्स BCD. तर नोड घेतली आपण, हा B. याच्यानंतर बघा, हा एक आपण C घेतलेला इथे. इथे C आपण इथे टाकू C. आणि थर्ड नोड घेतला आपण इथे D. ते बघा, BCD. त्याचा प्रेडिसर कोण आहे, A. ए पासून आपण 3 ॲक्टिव्हिटी इथे काढलेल्या आहेत. नेक्स्ट बघा, नेक्स्ट हे इथे ॲक्टिव्हिटी झाल्या, आपण इथे टिक करून देऊ. आपण एक झाली BCD. नेक्स्ट बघा, ई ॲक्टिव्हिटी आपल्याला काढायची आहे. ईचा प्रेसिडर कोण आहे, डी. बघा, अजून कोणाचं आहे, डी. इथे डी आहे, इथे डी आहे. डीचे चाइल्ड आता कोण झाले, EGH. आता डी इथं आपण ॲक्टिव्हिटी काढली. डीला आपण 1 2 3 फर्स्ट कोण आहे, E. नेक्स्ट G. नेक्स्ट H. आपण इथे ॲक्टिव्हिटी इथे ड्रॉ केली. डी कोणाचं प्रेडिसर आहे, E साठी, G साठी आणि H साठी. नेक्स्ट बघा, हा EGH पण इथे ड्रॉ केलं. यप बघा, आता यप आपल्याला ॲक्टिव्हिटी अशी काढायची, त्याचा प्रेडिसर कोण राहील, BCD. आता बघा, इथे B आणि C इथं कनेक्ट दाखवायचे आपल्याला. आणि नंतर E ही तिथे जॉईन करायचं आहे. आता हा E आपण इथे काढलेला आहे, E पण आपल्याला इथे जॉईन करायचं, म्हणजे BCD तिघं जॉईन करून ॲक्टिव्हिटी आपण कोणती काढणार आहे, यप. आता हे दोघं बघा, हे दोघं वेगळे, दोघं तर एकत्र करता नाही येणार. आपण डमी ॲक्टिव्हिटी यूज करू शकतो. डमीसाठी आपण इथे असा ॲरो काढू शकतो. इथं म्हणणार आपण D1, डमीला D1. आता बघा, हा मी ईसाठी त्याच्यामुळे इथं नोड काढला नाही. ई कुठं कनेक्ट करायचं हे आपण पुढच्या ॲक्टिव्हिटीने ठरवलं. ई कुठे कनेक्ट करायचं, जिथे BC कनेक्ट आहे तिथं E कनेक्ट करायचं. आता हा ईचा नोड आपण इथं कनेक्ट करू. मी इथं कनेक्ट केला E. तर नेक्स्ट बघा, हां यप नोड आपल्याला काढायचा. यपसाठी त्याचा प्रेडिसर कोण आहे, BCE. हां बघा, B हा इथे कनेक्ट झाला, C कनेक्ट झाला आणि E पण कनेक्ट झाला. त्याचा आपण नोड काढला आपण F. याचे नोड मी अजून काढले नाही, ते कुठे कनेक्ट करायचं आपण पुढे इथे ॲक्टिव्हिटी दिल्या आहेत त्यानुसार आपण बघू. हा F. आता बघा, आयचा प्रेडिसर कोण आहे, H. आपण इथे H काढलेला आहे. हे बघा,
एच काढलेला आहे. बघा आयचा प्रेडिसर एच आहे. एच आपण नोड काढलेला आहे इथे. आता इथं आपण नोड काढणार आहोत एचचं आणि एच, आणि इथून प्रेसिडिंग ॲक्टिव्हिटी कोणती असणार आहे? आय. आता नेक्स्ट बघा इथे काय, आपण आयचा नोड काढला. जे नोड कसा काढणार आहोत आपण? एफ जी आय आपल्याला कनेक्ट पाहिजे. हे बघा एफ जी आणि आय एकाच नोडला आपल्याला तिघं कनेक्ट दाखवायचे आहेत. त्याच्यानंतर जे नोड काढे, आता याला नोड दिले नाही आहेत मी, हे सेपरेट आहे. तिघांना कनेक्टसाठी मी इथे नोड काढू शकते. इथे एक नोड घेऊ शकता तुम्ही, हा नोड. आता हा रो तुम्ही रब करून इथं टाका, हा इकडचा इकडे आणि हा आयचा इथे. हा एफ. त्याच्यासाठी मी अगोदर रफ डायग्राम तुम्हाला काढायला लावली, त्याच्यानंतर आपण फायनल डायग्राम काढणार आहोत. हा जी आणि आय हा असं सेपरेट होता, तो आयही आपल्याला इथे कनेक्ट दाखवायचा आहे. हा झाला आय, इथं आपण कनेक्ट दाखवलं. आता बघा इथे एफ जी आणि आय तिघं कनेक्ट या नोडला दाखवले. एफ जी आय, त्याचा नोड आपण कोणता काढणार आहोत? जे. जेचा प्रेडिसर कोण झाला? एफ जी आय. हा बघा इथे हा आपण नोड काढला जे. ही झाली तुमची फायनल डायग्राम. आता आपण रफ डायग्रामवरनं विथ ड्युरेशन टाकणार आहोत आणि फायनल डायग्राम आपण इथे काढणार आहोत. हे बघा आपण ही फायनल डायग्राम इथे काढून घेतली. हे बघा इथे रफवरनं आपण फायनल काढली. विथ ड्युरेशन आपण इथे दिलेले आहेत. ड्युरेशन इथे गिवन आहे बघा प्रॉब्लेममध्ये. ए साठी काय ड्युरेशन आहे? 1, बी साठी 3. आपण इथे ब्रॅकेटमध्ये इथे टाकून घेतले. ए साठी 1, बी साठी 3. अशा प्रकारे फायनल नेटवर्क डायग्राम ही झाली. फर्स्ट क्वेश्चन काय होता आपला? ड्रॉ नेटवर्क डायग्राम. आता सेकंड क्वेश्चन बघा, डिटरमाइन क्रिटिकल पाथ अँड प्रोजेक्ट ड्युरेशन आपल्याला फाईंड करायचं आहे. क्रिटिकल पाथ, आता ही डायग्राम काढलेली, डायग्रामवरनं क्रिटिकल पाथ कशी फाईंड करायची? आपल्याला किती लास्टला जे पर्यंत, फर्स्ट टू एंड पर्यंत आपल्याला किती पाथ आहेत जाण्यासाठी आणि ॲक्टिव्हिटी किती आहेत आणि ड्युरेशन किती आपण फाईंड करणार. क्रिटिकल पाथ काय असतं? लॉंगेस्ट पाथ आपण म्हणू शकतो त्याला. मॅक्झिमम ड्युरेशन म्हणू शकतो. मॅक्झिमम ड्युरेशन ज्या पाथने येत आहे तो झाला आपला क्रिटिकल पाथ. आपण इथे सिरियल वाईज पाथ राईट करून घेऊ. इथे पाथ, इथे ॲक्टिव्हिटीज कोणत्या येणार आहे? सेकंड क्वेश्चनसाठी क्रिटिकल पाथ आपल्याला फाईंड करायची आहे, त्याच्यासाठी ड्युरेशन. आता बघा फर्स्ट बघा 1, 2, 3, 5, 7, 8 हा एक पाथ येऊ शकतो. 1, 2, 3, 5, 7, 8 आपण इथे राईट करून घेऊ. 1, 2, 3 नंतर 5, 7 अँड 8. ॲक्टिव्हिटी कोणत्या आहे त्याच्यात बघा? ए बी D1, A B D1 F4 F अँड J. आता ड्युरेशन तुम्ही इथे राईट करून घ्या. ड्युरेशन काय आहे? ए साठी बघा 1 प्लस बीला 3 प्लस D1 0 इथं डमी घेतलेला होता, त्याचं ड्युरेशन आपण 0 घेतले. 0 प्लस एफसाठी 4 प्लस जेसाठी 2. ॲडिशन करायची. 3 1 4 4 4 8 10. इथे आले 10. सेकंड पाथ कोणता येईल बघा? 1 2 5 7 8. सेकंड 1 2 5 5 7 8 7 8. ॲक्टिव्हिटी कोणते आहे त्याचे? ए सी एफ आणि जे. ए सी
एफ अँड जे. त्याचं ड्युरेशन बघा 1 4 4 2. 1 + 4 + 4 + 2. ॲड करा हे 9 10 11. ड्युरेशन काय आलं 11. थर्ड पाथ कोणतं येईल बघा इथे 1 2 4 5 7 आणि 8. हे बघा या प्रकारे पण आपण जाऊ शकतो इकडनं. नंतर इथे 5 7 आणि 8. थर्ड टाईपचं पाथ 1 2 4 5 7 8. ॲक्टिव्हिटी बघा त्याच्या कोणत्या A D E F and J. A D E F and J. ड्युरेशन तिथे ब्रॅकेटमध्ये इथे राईट केले मी 1 + 3 + E साठी 2 4 2. 2 + 4 + 2. ॲड करा ही ॲडिशन येईल याची. नेक्स्ट पाथ कोणता येईल इथे बघा 4 नंबरचं. आता A D A 1 1 2 4 7 आणि 8. 1 2 4 7 आणि 8. ए बघा A हा D G आणि J. A D G and J. त्याचं ड्युरेशन 1 1 3 9 2. 1 + 3 + 9 + 2. ॲड करा ॲडिशन येईल त्याची 15. नेक्स्ट बघा नेक्स्ट पाथ कोणता राहील हा लास्टचा हा 1 2 4 6 7 8. 5 नंबरचा 1 2 4 6 7 8. नोड कोणते आहे त्याचे A D H I आणि हा लास्टचा J. ड्युरेशन बघा त्याची A साठी 1 + D ला 3 + H साठी Hचं ड्युरेशन इथे राईट केले का Hला काय इथे Hचं ड्युरेशन इथे क्वेश्चनमध्ये बघा H साठी 5 आहे पण इथे 5 राईट करून घेऊ. इथे 5 1 + 3 + 5 + I साठी 2 J साठी 2 2 + 2. ॲड करा हे 3 4 9 2 + 2 13. इथे बघा आता लॉंगेस्ट मॅक्झिमम ड्युरेशन काय आलं मॅक्झिमम ड्युरेशन इथे मॅक्झिमम ड्युरेशन go to 15 weeks. Thus, it is a critical path and hence the project duration is 15 weeks. Critical path काय आलं मग तुमचं कोणत्या ॲक्टिव्हिटीज आला आहे हे बघा क्रिटिकल पाथ 1 2 4 7 8. क्रिटिकल पाथ कोणता आला हे बघा कोण ॲक्टिव्हिटी A D J आणि G आणि J 15 वीकसाठी. इथे बघा क्वेश्चनमध्ये A D G आणि J आपण इथे फाइंड करणार आहोत. हा A त्याच्यानंतर D D नेक्स्ट सांगितलं आहे इथे G आणि J. हे बघा D नंतर हा G आणि हा J. तुम्ही याला असं डार्क करू शकता क्रिटिकल पाथला. हा तुमचा क्रिटिकल पाथ झाला. इथे आपण फाईन ते राईट केलं आहे मॅक्झिमम ड्युरेशन 15 वीक्स क्रिटिकल पाथ A D G J अँड हिन्स द प्रोजेक्ट ड्युरेशन काय झालं ज्या क्रिटिकल पाथ तो फाइंड होतो मॅक्झिमम ड्युरेशन असतं तेच आपण प्रोजेक्ट ड्युरेशन म्हणून इथे फाइंड करणार आहोत. हिन्स
प्रोजेक्ट ड्युरेशन इक्वल टू 15 वीक्स. हे बघा आपला सेकंड क्वेश्चन आपलं फाइंड केला. डिटरमाइन क्रिटिकल पाथ फाइंड केला अँड प्रोजेक्ट ड्युरेशन 15 वीक्स फाइंड केले. थर्ड बघा, थर्ड काय दिले, व्हॉट इज द इफेक्ट ऑन द प्रोजेक्ट ड्युरेशन इफ डी चेंज टू 6 वीक्स. डी किती चेंज केला आपण 6 वीक्सने अँड एफ इज चेंज टू 8 वीक्स. ॲक्टिव्हिटी डायग्राममध्ये बघा फर्स्ट आपल्याला काय काढायचं आहे, डी चेंज बाय 6 वीक्स. इथे डी किती, इथे 3 आहे. त्या क्वेश्चनसाठी आपण राईट करून घेतलं. इफ डी दॅट इज ॲक्टिव्हिटी कोणती झाली, ॲक्टिव्हिटी बघा इथे ॲक्टिव्हिटी 2 and 4. That is activity 2, 4 is changed to 6 weeks. That is increase by कितीने increase झाली आहे आपल्याला. आता 6 मायनस आणि इथे काय 3. 6 मायनस 3 इक्वल टू 3 वीक्सने ती increase झालेली 3 weeks. He is the path. Hence the path. आता बघा इथे पाथ दिलेले आपण 2-3 ॲक्टिव्हिटी कोणत्या पाथमध्ये येत आहे, 2-3 सॉरी ॲक्टिव्हिटी काय 2-4 ॲक्टिव्हिटी कोणत्या पाथमध्ये येते बघा. इथे फर्स्टमध्ये येते का, नाही. 2-4 इथे 2-4 येते, इथे येते बघा 2-4 पाथ काय 2-4. 2-4चं इथे ड्युरेशन किती, इथे 12 इज द पाथ 3. इथे राईट करून घेते पाथ A, D, E, F अँड J. ड्युरेशन किती त्याचं 12 आणि ते कितीने इन्क्रीज झाले आता 12 3ने. 12 + 3 किती झाले इथे 15. याचं ड्युरेशन काय झालं इथे 15. आता इथं 2-4 इथं सेकंडमध्ये ही ॲक्टिव्हिटी येते 2-4. हा झाला थर्ड नंबरचा पार्ट. फोर्थला बघा, फोर्थ नंबरचा इथे 2-4 ॲक्टिव्हिटी A, D, J, G अँड J. A, D, G अँड J. काय आहे त्याचं ड्युरेशन 15 आहे. त्याच्यामध्ये 3 इन्क्रीज झाला 3. 15 + 3 18 झाला. नेक्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये 5 नंबरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये ही 2-4 आहे 2-4. त्याचं ड्युरेशन किती आहे 13 आहे. 5 नंबरचा 13 + 3 किती झाले इथे 16 वीक्स. अशा प्रकारे जिथे ॲक्टिव्हिटी 2-4 आहे त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये आपण 3 आपण ॲड केला आणि तिथे प्रोजेक्ट ड्युरेशन चेंज झाले 15, 18 अँड 16. याच्यामध्ये बघा हिअर पाथ A, D, G, J. आता याची 18 आहे, इथे 15 आहे, इथे 16 आहे. आता हा लॉंगेस्ट पाथ झाला. मग हा इथे ड्युरेशन काय आला 18 आलेला आहे. बघा इथे याच्यामध्ये लॉंगेस्ट क्रिटिकल पाथ कोणता येत होता आपण A, D, G अँड J. आणि जेव्हा आपण D चेंज केला, Dची वीक्स आपण 3ने इन्क्रीज केलं, तो अगेन पाथ A, D, G, J रिमेन्स लॉंगेस्ट. तोच पाथ लॉंगेस्ट येतो आणि क्रिटिकल पाथ ही सेम आहे. ड्युरेशन ऑफ वीक्स किती आहे 18 वीक्स इथे झालेले आहेत. इथे क्रिटिकल पाथ इज अनचेंज सेम आहे. डी जरी आपण इन्क्रीज केलं तरी क्रिटिकल पाथ हा सेम आलेला आहे. कोणता आलेला आहे A, D, G, J अँड क्रिटिकल पाथ ड्युरेशन किती आले इथे 18 वीक्स. आणि इथे लास्टला इथे किती आलेलं होतं ड्युरेशन 15 वीक्स. आता सेकंड बघा इथे सेकंडमध्ये काय F इज चेंज टू 8 वीक्स. इथे F बघा F किती आहे 4 आहे, तो कितीने इन्क्रीज झाला आहे तर आपण 8 - 4 करणार इथे. सेकंड आपण राईट केलं फर्स्ट आणि हा सेकंड. F इज चेंज F दॅट इज ॲक्टिव्हिटी कोणती Fची ॲक्टिव्हिटी बघा Fसाठी 5 and 7 दॅट इज ॲक्टिव्हिटी 5 and 7.
is changed to 8 weeks. 8 weeks. That is 8 minus 4. इथे F साठी काय इथे अगोदर 4 आहे. आता 8 ने इन्क्रीज झालं म्हणजे 8 minus 4 आपण करणार आहोत. इथे 8 minus 4 यानी 4 weeks आपण ॲड करणार आहोत ड्युरेशनमध्ये. 4 weeks. आता बघा ड्युरेशन F ॲक्टिव्हिटीचं कोणतं आहे 5 and 7. क्रिटिकल पाथ बघा 5 and 7 कोणकोणत्या पाथमध्ये येतोय हे बघा. फर्स्ट नंबरच्या पाथमध्ये येतोय 5, 7. इथे 5, 7. थर्डमध्येही 5, 7 येतोय. आता 3 इथे पाथमध्ये 5, 7 आहे. आता इन्क्रीज करणार आहोत ड्युरेशनमध्ये आपण 4 ॲड करणार आहोत. हे बघा फर्स्ट हिन्स द पाथ. फर्स्ट नंबरचा पाथ कोणता आहे ABD1 ABD1 D1 F and J. त्याचं ड्युरेशन किती आहे बघा. फर्स्ट याचं 10 आहे. इथे बघा 10 ड्युरेशन आहे. आपण इथे 10 + 4 वीक्सने आपण इन्क्रीज केलं. 10 + 4 इथे 14. सेकंड पाथ बघा. सेकंड पाथचं इथे पण 5, 7 आहे. इथेही 5, 7 आलेलं आहे. 5, 7 ॲक्टिव्ह. इथे ड्युरेशन किती आहे 11 सेकंडमध्ये. 11 + 4 किती झालं इथे 15. थर्ड बघा 5, 7 ॲक्टिव्हिटी इथेही आलेली आहे. थर्ड पाथमध्ये ड्युरेशन किती आहे त्याचं 12. 12 + 4 16. आता बघा फर्स्टसाठी 14, 15 and 16. आता मागच्या याच्यात बघा इथे चेंज झाले. आपण इथे राईट करून घेऊया. फर्स्टसाठी इथे 14 केलं आपण. नंतर 15 आलेलं आहे. नंतर 16 आलेलं आहे. आता बघा इथे 16 आहे. जेव्हा F चेंज केला तर 14, 15, 16, 15 and 30. आता लॉंगेस्ट ड्युरेशन काय आलं हा 16 आलेला आहे. मग क्रिटिकल पाथ काय येईल हा ADEFG. क्रिटिकल पाथ विल ऑल्सो बी चेंज. जेव्हा ड्युरेशन चेंज झालं तेव्हा. पण इथे राईट करून घेऊ. नाउ पाथ ADEFG. ADEFG ड्युरेशन काय त्याचं 16 आपण विल बी द लॉंगेस्ट. त्याला आपण क्रिटिकल पाथ म्हणणार आहोत विथ ड्युरेशन 16 वीक्स. आता इथे क्रिटिकल पाथ आपला चेंज झालेला ADEFJ. आपण इथे राईट करणार आहोत क्रिटिकल पाथ विल ऑल्सो बी चेंज. दॅट इज क्रिटिकल path will also be change. फर्स्ट टाइम आपण D इन्क्रीज केला. इथे बघा D इन्क्रीज केल्यावर क्रिटिकल पाथ आपला सेम राहिला होता मागचा जो होता तोच. आणि F इन्क्रीज केला तर क्रिटिकल पाथ आपला चेंज झाला. अशा प्रकारे आपण बघा क्वेश्चन आपण फाइंड केला आहे. D चेंज केल्यावर F चेंज विथ 8 वीक्स. क्रिटिकल नेटवर्क डायग्राम काढले आपण. क्रिटिकल पाथ आपण फाइंड केला आहे विथ ड्युरेशन. फर्स्ट टाइम क्रिटिकल पाथ होता आपला 15 वीक्स. ही ॲक्टिव्हिटी 4 नंबरची. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपण फाइंड केला D चेंज झाल्यावर क्रिटिकल पाथचं ड्युरेशन आणि F चेंज झाल्यावर क्रिटिकल पाथचं ड्युरेशन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.